केवढे अंधभक्त झाले, केवढे अंधभक्त असता का? शिवरायांनंतर प्रामाणिक योद्धा भेटला. अरे बाकीचे गद्दार होते का? बाकीचे गद्दार होते काय? अरे भानवर या जरा जरा असं असतं मोठा होत. प्रामाणिक नेतृत्व भेटलं. ते प्रामाणिक आहेच ना. कोण म्हणलं गद्दार होते? बाकीचे प्रामाणिक होते का? एकच घेऊन चालले जरंगे 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 जरंगे. काय जरंगे? सगळं काही सुरळीतपणाने चालू होतं. हो. पण मात्र हातात नेमकं का बी नसलं. डोक्याच्या वरचा माणूस जरांगे पाटला चालत नाही. हुशार माणूस जरांगे पाटला चालत नाही. जरांगे स्टेजवर राहायचे, वासळे खाली वासळे खाली सगळं स्टेजच्या खाली हाकलून द्यायचे. आणि सोबत कोण? त्या अंतरवाली मधले जे कंटिन्यू सोबत राहणार आहे तेवढे मोजकेच चेहरे. मी स्वतःला निष्ठावान म्हणणार नाही. हे बघा, स्वतः तोंडाला बळीजाव करायचा असतो. मी स्वतःला निष्ठावान म्हणणार नाही. मग ते वडिलांच्या वयाच्या लोकांचा आपण जरांगे पाटील करायचे. खालीवर बोलचे, खाली बेस तू, तुले मोठा झाला का? आणि तुला अक्कल आहे का? आणि तुले हुशार आहे का? जरांगे पाटील जाणून बुजून अपमान करायचे आणि तेच म्हणायचे. त्यांनी जाणून बुजून 5 वेळेस जरांगे पाटील माझा अपमान केलेला आहे. मग ज्या ज्या वेळेस सभा झाल्या त्या प्रत्येक सभेचं नियोजन करायला आम्ही तिथं होतो. बरोबर. जरांगे पाटील जो माणूस ज्या जिल्ह्यात सभा घेतो, ज्या शहरात सभा घेतो, त्याला वाटत नाही का मला स्टेजवर उभं राहावं? प्रत्येकाला वाटतं ना. जो माणूस सकाळपासून बिना आनापाण्याचा फिरतो, जो मेहनत घेतो, त्याला वाटतं मी करतो स्टेजवर एखाद्या कोपऱ्यात उभं राहावं. जरांगे स्टेजवर राहायचे, वासळे खाली वासळे खाली सगळं स्टेजच्या खाली हाकलून द्यायचे. आणि सोबत कोण? त्या अंतरवाली मधले जे कंटिन्यू सोबत राहणार आहे तेवढे मोजकेच चेहरे. अच्छा, मग कुठंतरी तुमच्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आतापर्यंत सोबत होते किंवा मी स्वतःला निष्ठावान म्हणणार नाही. पण समाज सांगेल काय. हा. मी एक ऐकून घ्या. मी स्वतःला निष्ठावान म्हणणार नाही. हे बघा, स्वतः तोंडाला बळीजाव करायचा असतो. मी स्वतःला निष्ठावान म्हणणार नाही. मी समाजाचं काम 20 वर्षापासून करतोय आणि करत राहणार. तो निष्ठावान म्हणू किंवा तो नाही म्हणू, निष्ठावान म्हणण्यासाठी मी काम करत नाही. पण मात्र समाजाचं सुद्धा तुम्ही काम करत होता. आतापर्यंत कामाचं सगळं काही सुरळीतपणाने चालू हो. होतं. पण मात्र हातात नेमकं का बी नसलं. काय सांगाल नेमकं? हा, बिलकुल अतिशय महत्वाचा प्रश्न मी विचारला. तुम्हाला सांगितलं ना, डोक्याच्या वरचा माणूस जरांगे पाटला चालत नाही. हुशार माणूस जरांगे पाटला चालत नाही. मी सांगेन तोच कायदा, मी सांगेन तोच नियम, हे जरांगे पाटलाचं हे त्याचा मोठो आहे हा, की मी सांगेन तेच. बऱ्याच वेळेस मी असं अंतरवळी सभा झाल्या, मिटिंग झाल्या, वडिलांच्या वयच्या लोकांचा अपमान अनेक वेळा जरांगे पाटला केलेला मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. ते मला कुठं सहन झालं नाही. आणि मग त्याला सवय लागली ती की नाही आता लोक माझं ऐकू राहिले. मग ते वडिलांच्या वयच्या लोकांचा अपमान जरांगे पाटील करायचे. खालीवर बोलचे, खाली बेस तू, आणि तुले मोठा झाला का? आणि तुला अक्कल आहे का? आणि तुले हुशार आहे का? असं घालून पडून ते लोकांना बोलायचे. ते मला सहन झालं नाही आणि माझ्यावर त्यांनी 4 वर्ष त्यांनी अपमान केलेला आहे. म्हणजे तुमचं सुद्धा अपमान केलंय. नेमकं असं काय आणि घडलं होतं? अपमान करायचे आणि काय तेच म्हणायचे. जरांगे पाटील जाणून बुजून अपमान करायचे आणि तेच म्हणायचे. समाजाकरता अपमान सहन करावा लागतो, सहन करा. आज आपला आज हातोंडा शाळा घास आपला हिरावून जाऊ शकतो. समाजाकरता खूप काही सहन केला, तुम्ही लय सहन केलेलं आहे, तुम्ही सहन करा. म्हणजे अपमान करायचं आणि आम्हालाच प्रपोज करायचं की आपण सहन केला पाहिजे. आपण मी एकदा सहन केला, 2दा केला. त्यांनी जाणून बुजून 5 वेळेस जरांगे पाटील माझा अपमान केलेला आहे. मग ज्यावेळेस कुठेतरी मला सहन झालं नाही, एकंदरीत सर्व घटनाक्रम डोळ्यासमोर आहे, हळूहळू सगळं बाहेर येणार नाही. आता तुम्ही या सगळ्या माध्यमातून डॉक्टर आहेत त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. पण मात्र पुन्हा एकदा तुम्ही त्यांना दुधाने अभिषेक घातला. याच्या मागे काय कारण? माझी चूक मला लक्षात आली ज्या वेळेस डॉक्टर साहेबांनी जालन्याच्या कलेक्टरला पत्र दिलं होतं की जरांगे पाटलांच्या हा जो उपोषणाचा मंडप आहे या मंडपाला गावातून हालून दुसऱ्या गावात परवानगी द्या, पण ह्या गावात नको. मला सांगितलं असं गेलं की डॉक्टरांनी विरोध केला म्हणजे जरांगे पाटलाच्या उपोषणाला. अच्छा, त्याला मध्ये आक्रमक कार्यकर्ता आहे ना, हा हे सनकी आहे. हा. परंतु देर आहे दुरुस्त आहे. सुबह का भुला अगर शाम घर पे आए तो उसको भुला नाही कहते. मला माझी चूक लक्षात आली आणि केलेल्या चुकीचं प्रायश्चित करणं देखील फार मोठेपणा असतो. तो मोठेपणा मी दाखवलेला आहे. जे कुटुंब गेल्या 1.5 वर्षापासून त्या दुःखात जगत होतं की ज्या समाजाकरता आम्ही जरांगे पाटलासोबत खांद्याला खांदा लावून फिरलो, त्याच समाजातले समाजसेवक येऊन आमच्या तोंडात काळे फासतात, हे काही बरोबर नाही. त्यामुळं आम्हाला चूक उशिरा का होईना लक्षात आली आणि आम्ही डॉक्टर साहेबांचा दुधाने अभिषेक करून त्यांची जाहीर प्रार्थना घेतली आणि आपल्या देखील चॅनलच्या माध्यमातून मी ते व्यक्त करतो. पण मात्र तुम्ही अनेक रास्ता रोको केले होते, कुठे टायर जाळा आंदोलन सुद्धा केले होते. एवढं कशाला? जरांगे पाटलाच्या उपोषणावर ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी पुढारी न्यूजचं
हे होतं ओपनिंग होती, पहिला दिवस होता पुढारी न्यूज चॅनलचा ओपनिंगचा पहिला दिवस होता. त्या पुढारी न्यूज चॅनल सगळ्यात पहिली प्रतिक्रिया सुनील कोटकरची आहे. सगळ्यात पहिली जाळपोळ आम्ही संभाजीनगरमध्ये केलेली आहे. हा, मग तुमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. अनेक गुन्हे माझे दाखले, मला परवा नाही ना. हे बघा, गुन्हे कोणते दाखल पाहिजे माणसावर? समाजसेवकावर गुन्हे, क्रांतिकावर गुन्हे, म्हणजे ते आभूषण आहे आमचा, दागिना आहे तो आमचा. जेवढे गुन्हे तेवढंच नेतृत्व जाऊन निघत असतं. ते आम्हाला माहिती आहे ना. तशा गुन्ह्याची मला फरक पडत नाही. कोपर्डीची घटना देखील राज्यातली पहिली बस आम्ही फोडली होती. तेवढी थिणगी मराठा क्रांती मोर्चाची थिणगी देखील आम्हीच टाकलेली आहे. सगळं माहिती आहे ना. हा. बरोबर. पण मात्र आता हे सगळं आता तुम्ही जरांगे पाटलांवर बोलताय एक थेटपणा. मिनिट मला एक आश्चर्य वाटतं, केवढे अंधभक्त झाले. एवढे अंधभक्त असता का? जरांगे पाटील प्रामाणिक, अरे कोण म्हणलं ते प्रामाणिक नाही? ते प्रामाणिकच आहे ना. बरोबर. कोणी म्हणलं त्यांनी गद्दारी केली का? जरांगे पाटील प्रामाणिकच आहे. तुम्ही म्हणता प्रामाणिक आहे तर प्रामाणिकच आहे. मग बाकी लोक गद्दार होते काय? बरोबर. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे, प्राध्यापक देवीदासजी वडजे सर, विनायकरावजी मेटे साहेब, आमदारकीचा खराखुरा राजीनामा देणारे हर्षवर्धन दादा जाधव आणि गंगेमध्ये उडी घेणारे कैलासवासी काकासाहेब शिंदे, हे गद्दार होते का? एकच शिवरायांनंतर प्रामाणिक योद्धा भेटला. अरे बाकीचे गद्दार होते का? बाकीचे गद्दार होते काय? अरे भानवर या जरा, लढा असं असतो मोठा, प्रामाणिक नेतृत्व भेटलं. ते प्रामाणिक आहेच ना. कोण म्हणलं गद्दार होते? बाकीचे प्रामाणिक होते का? हा जीव जातो आमचा. आज तुम्ही एकदम असे आक्रमक झालेले अरे आहात. आक्रमण व्हावं लागेल ना. एकच घेऊन चालले, जरांगे 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 जरांगे. काय जरांगे? आज तुम्ही आक्रमक झालेले आहात, स्पष्टपणानं बोलत आहात. स्पष्टच बोललं पाहिजे माणसाना. जे होईन ते होईन. हा.